मित्रांनो, मी आता आमच्या म्हशींना खाद द्यायला लागलो. खाद द्यायला लागला का? बघा आज दादू आमच्या म्हशींना खाद द्यायला लागला आणि तिचं शेण वगैरे ओढून सगळ्या गोष्टी करणार आहे. ठीक आहे. कोण कोण आहात तुम्ही आज? भाऊजी आणि मी. भाऊजी, तू आणि तुम्ही दोघं. तुमच्या दोघांची नावं सांगा. शौर्य. हां, तुझं? आयुष. शौर्य आणि आयुष हे दोघं जण आज दादूच्या म्हणजे सोबत आहेत. ठीक आहे. आज हे लोक आज जनावरांचा आजचा जो संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे तो तुम्हाला आज कशा प्रकारे संध्याकाळचा टायमिंग आणि कशा प्रकारे खाद्य नियोजन आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. चल वड, शाबाश वड, शाबाश शाबाश. झालं का उडून? नाही? करा पटापटा लवकर. ठीक आहे. आता दादूनं बघा शान सगळं ओढून आता क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. बघू शकता. शेण भरणार ना? चला बरा. बघा आता दादू शेण भरत आहे. बघू शकता कशा प्रकारे. ठीक आहे. चला हां टाक त्यात आता. टाक बुट्टीत त्या. ठीक आहे. तुम्ही आता बघू शकता अशा प्रकारे गोठा क्लीन केलेला आहे आता. ठीक आहे. दोनच म्हशी आहेत आपल्याकडे आणि गोठा एकदम व्यवस्थित प्रकारे क्लीन केलेला आहे. झालं का? इकडे आता खाद द्यायचा. बुट्या घे. चला बुट्या घेवा. हां घेवा इकडे घेवा. आता काय करणार? खाद देणार ना म्हशीला. ठीक आहे. बघा आता ते 2 बुट्ट्या घेतलेल्या आहेत. ठीक आहे. इथं आपल्याकडं बघू शकता सुग्रास आहे आणि इथं भाताचा कोंडा आहे. आपण कोंडा म्हणतो, तुमच्याकडे भुसा वगैरे म्हणतात. ठीक आहे. तर आता दादू चला घ्या. एक टप्पा टाका. होता. शाबास. ठीक आहे. एक टपरा आता कोंडा टाकून झालेला आहे. ठीक आहे. आता सुग्रास घ्या एक टपरं. चला आता सुग्रास टाकलेला आहे याच्यात बघा. आता हे बघू शकता अशा प्रकारे खाद 2 इंच आता टाकलेले आहेत. ठीक आहे. आता ही कालवून व्यवस्थित आपण म्हशींना देणार आहोत. चला पाणी टाक त्यात. चला बघा आता हे पाणी टाकत आहे याच्यात. तिथे 1 तांब्या, त्यामध्ये 1 तांब्या. बस त्यात 1 तांब्या. ठीक आहे. शाबास. ठीक आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना अशा प्रकारे तुम्ही शिकवू शकता, कारण की आज येणाऱ्या पिढीला दूध हे मिळणार हे ओरिजिनल प्रकारे तुम्हाला मिळणार नाही. कारण त्याच्यामुळे तुम्हाला जर चांगलं ओरिजिनल स्वतःचं तुमच्या म्हणजे ओरिजिनल दूध जर खायचं असेल तर तुमच्या मुलांना आत्तापासूनच दुग्ध उत्पादनकडे वळवू शकता तुम्ही. ठीक आहे. कालवून घ्या व्यवस्थित. शाबास. आता हे अशा प्रकारे खाद काढलं जाते बघा. चला झाली कालवून. आता बघा हे कालवत आहेत दोन्ही खाद. आणि म्हशीसुद्धा आता बघा त्यांना टायमिंग त्यांचा माहिती आहे. ठीक आहे. तर त्यांचंसुद्धा खादीकडे लक्ष आहे बघा कशा प्रकारे. झालं. चला ये गुन्हे. चल उचलून दे उचल. ठीक आहे. आता आपण अशा प्रकारे खाद दिलेले आहे. ठीक आहे. बघू शकता दोन्हीला पण खाद देते बघा. आता खाद देऊन झालेले आहे. तर आता ह्यांना टाकण्यासाठी वाळलेला चारा आता आम्ही आणण्यासाठी चाललो आहोत. ठीक आहे. चला वाळलेला चारा आता आपण आणूया. चला आता आम्ही वाळलेला चारा आणण्यासाठी जात आहोत. ठीक आहे. आता हे बघा हे आम्ही ढाकून ठेवलेलं वाळलेला चारा, कारण की पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे हे ढाकून ठेवलेलं आहे. ठीक आहे. चला व्यवस्थित काढून घ्या. झालं काढून? बस तेवढंच काढून घ्या. आता गवत ओढा. चला वड गवत. शाबाश. आणि एका जागी अशा प्रकारे गोळा करून ठेवायचा आहे. चल वडा. शाबाश. एका जवळ डीक मारून ठेव. ठीक आहे. वड. बघा आता इथं गवत वाळलेला चारा आपण घेतलेले आहोत. ठीक आहे. चला आता उचला.
ठीक आहे, चला शाबाश. थांबा, झालं. आता हे गवत घेतलेलं आहे सुद्धा बघा आपल्या आपण उचलून. तर बघू शकता अशा प्रकारे नियोजन संध्याकाळचं झालेलं आहे. आता यांना पाणी वगैरे देऊन आम्ही आता वाळलेला चारा हा टाकलेला आहे बघा. आता कशा प्रकारे खात आहेत, ठीक आहे, बघू शकता. आणि हो आता उद्याचा स्टॉक करून ठेवलेला आहे सकाळचा. नमस्कार मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.